बघा, एका समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो. खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची म्हणून सांगतो. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. हा प्रश्न सोडवायचा कसा, तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा, एका समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेंटीमीटर आहे आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलं. त्रिकोण समभुज आहे आणि क्षेत्रफळ विचारलं. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो एक सूत्र आहे, जसं की वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 आणि याला गुणिला प्रश्नामध्ये दर्शवल्या बाजूचा वर्ग. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 आणि बाजू जी दर्शवली ती आहे 14 सेंटीमीटर. याचा अर्थ या 14चा वर्ग करा. वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 गुणिला 14चा वर्ग 196. लेकरांनो, हा जर भाग देऊ गेले तर 49 न जातो. 4 गुणिला 49 म्हणजे 196. पुढे चला, वर्गमुळात 3 सोबत आता इकडे 49 उरले. याचा अर्थ 49 वर्गमुळात 3 हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती, तर 49 वर्गमुळात 3 चौसेमी. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज उरणार नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. समभुज त्रिकोण तसेच त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.